मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. आपण इयत्ता 8वीचा अणू आणि अणूचे अंतरंग हे प्रकरण बघत आहोत. या प्रकरणामध्ये आपण अणू म्हणजे काय, त्यानंतर अणूचं इलेक्ट्रॉन स्वरूपण बघितलं. इलेक्ट्रॉन स्वरूपणानंतर इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या आधी आपण अणू कोणकोणत्या विविध कक्षेमध्ये त्याचे इलेक्ट्रॉन जे असतात ते विविध कक्षेमध्ये कशा पद्धतीने विखुरले जातात, कशा पद्धतीने इलेक्ट्रॉन जे असतात अणूमधले इलेक्ट्रॉन ते विविध कक्षांमध्ये कशा पद्धतीने त्यांची मर्यादा किती आहे, अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण बघितलेलं. अणू अंक म्हणजे काय हे देखील आपण बघितलेलं. आता आपल्याला अणूमधला शेवटचा भाग बघायचा आहे, तो म्हणजे अणूमधील असलेल्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून त्याची संयुजा ठरवली जाते. तर ही संयुजा म्हणजे काय आपल्याला हे बघायचं आहे. मूलद्रव्याची संयुजा जी असते ती संयुगामधले जे रासायनिक बंध असतात यांच्या संबंधी इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे त्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळेच ही संयुजा अशी स्पष्ट होत असते. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असलेला हायड्रोजन. हायड्रोजन जे आहे त्या हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. आणि मग संयुजा म्हणजे काय, तर अणूच्या बाह्यतम कक्षेतील जितके इलेक्ट्रॉन दिले किंवा जितके इलेक्ट्रॉन घेतले, कधी एखादा रासायनिक बंध तयार होत असताना इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले याची जी संख्या असते त्याला म्हटलं जातं त्या मूलद्रव्याची संयुजा. मूलद्रव्ये जी असतात ती रासायनिक बंध निर्माण करत असतात आणि रासायनिक बंध निर्माण करून मूलद्रव्यांपासून संयुगे तयार होत असतात. आणि ही संयुगे तयार होत असताना मूलद्रव्यांच्या जितके इलेक्ट्रॉन दिले किंवा जितके इलेक्ट्रॉन घेतले यांची जी संख्या असते त्या संख्येला काय म्हटलं जातं, तर संयुजा असं म्हणतात. मग आता इलेक्ट्रॉन देताना आपण 4 कक्षा बघितलेल्या आहेत, के, एल, एम आणि एन. या विविध प्रकारची कवच आपण बघितलेली, त्यांची मर्यादा पण आपण बघितलेली की के मध्ये किती इलेक्ट्रॉनची मर्यादा असते, बरोबर. एल मध्ये किती असते, एम मध्ये किती असते आणि एन मध्ये किती असते. मग सगळ्यात बाहेरचं जे कवच असेल, मूलद्रव्याच्या सर्वात बाहेरचं जे कवच असेल त्या कवचामधले जे इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले यांची जी संख्या असते त्या संख्येला आपण संयुजा म्हणत असतो. पण मग ही संयुजा दिले किंवा घेतले इलेक्ट्रॉन, देवाणघेवाण जी इलेक्ट्रॉनची होत असते ही कशासाठी होत असते, तर त्या मूलद्रव्याला किंवा त्या संयुगाला स्थिर ठेवण्यासाठी, बरोबर, स्थिर ठेवण्यासाठी किंवा स्थिरता प्राप्त होण्यासाठी मूलद्रव्ये जी असतात ते इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. त्यालाच त्या मूलद्रव्याची संयुजा असं म्हटलं जातं. बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन या नावाने तो ओळखला जात असतो. अणूच्या संयुजेचा जो संबंध असतो तो संबंध अणूमधील संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येशी असल्याचे दिसून येतं. आता या ठिकाणी आपण हायड्रोजनचं उदाहरण बघितलं तर हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. माहिती तुम्हाला सगळ्यांना की हायड्रोजन हे पहिलं मूलद्रव्य आहे, त्यामध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. म्हणून त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये सुद्धा एकच इलेक्ट्रॉन, म्हणून याच्यातला हायड्रोजन मधला एक हा त्याचा संयुजा इलेक्ट्रॉन म्हणून ओळखला जातो. दुसरं उदाहरण बघूया आपण, हेलियम. हेलियमचा अणुअंक माहिती तुम्हाला 2, बरोबर, आणि पहिल्या कवचाची क्षमता असते 2. मग या हेलियमच्या अणूमधले जे 2 इलेक्ट्रॉन असतात हे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे त्याचे ते संयुजा इलेक्ट्रॉन असतात, कारण तीच त्याची बाह्यतम कक्षा असते. परत आपण तिसरं उदाहरण बघूया. समजा तुम्ही बघितलं निऑन. निऑनचा अणुअंक आहे 10. त्याचं इलेक्ट्रॉनचं वितरण पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, बरोबर. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल पहिल्या कक्षेत 2 म्हणून पहिली कक्षा पूर्ण भरलेली, कारण त्याची क्षमता 2चीच असते. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि दुसरी कक्षा जी असते त्याची क्षमता आहे 8 इलेक्ट्रॉन भरण्याची कपॅसिटी त्याची. दुसरं कवच पण त्याचं पूर्ण, पण हे दुसरं कवच म्हणजेच ते बाह्यतम कवच. म्हणून या निऑनला अष्टक त्याचं पूर्ण होत असतं आणि हे जे हेलियम आहे त्याचं द्विक पूर्ण होत असतं. याचं द्विक आणि याचं अष्टक. म्हणजे याची द्विक स्थिती पूर्ण होते तर त्याची
अष्टक स्थिती पूर्ण होते आणि म्हणून यांना कोणत्याही इतर रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेण्याची गरज भासत नाही. कारण हे काय करतात, यांचे 2 इलेक्ट्रॉन जे असतात ते 2 इलेक्ट्रॉनमुळे हायड्रोजनची द्विक पूर्ण आहे म्हणून तो हायड्रोजन नाही, हेलियम जे आहे त्याची द्विक पूर्ण आहे म्हणून तो कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत, कोणतेही रासायनिक बंध तो तयार करत नाहीत. म्हणून याची संयुजा जी असते ती संयुजा काय मानली जाते, म्हणजे कोणतेही इलेक्ट्रॉन तो देत नाहीत किंवा घेत नाहीत, म्हणून याची संयुजा मानली जाते ती म्हणजे शून्य. याची संयुजा काय असते तर शून्य संयुजा. तसंच निऑन जर घेतला आपण तर निऑन मध्ये पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि याचं अष्टक पूर्ण आहे, याची सुद्धा संयुजा काय झाली शून्य. म्हणूनच ज्या मूलद्रव्याची संयुजा शून्य असते त्यांना आपण राजवायू म्हणतो, कारण त्यांना कोणत्याही इतर मूलद्रव्यांची आवश्यकता नसते रासायनिक बंध तयार करण्यासाठी. मग यांना सगळ्यांना आपण राजवायू किंवा निष्क्रिय वायू असं म्हणत असतो. मग निष्क्रिय वायू वगळता इतर जी सर्व मूलद्रव्य असतात या मूलद्रव्यांमध्ये इतर अणूंबरोबर संयोग पावण्याची क्षमता असते आणि म्हणून त्यांची म्हणजे कोणाची निष्क्रिय वायू जे असतात त्यांची फक्त शून्य असते संयुजा, परंतु इतर मूलद्रव्यांची संयुजा शून्य नसते, हे लक्षात घ्या. तर हायड्रोजनचं एक्झाम्पल आपण बघितलं होतं, तर हायड्रोजनचं एखादं आपण संयुग बघूया. हायड्रोजनचं संयुग आहे HCl. आता या ठिकाणी HCl एक हायड्रोजन आणि एक क्लोरीन आहे. हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. हा याच्यातला एक इलेक्ट्रॉन हा क्लोरीनच्या एका इलेक्ट्रॉन बरोबर संयोग पावतो आणि त्याच्यापासून काय तयार होतं, HCl नावाचं संयुग तयार होतं आणि म्हणून याची संयुजा किती आहे तर 1, हे लक्षात घ्या. हायड्रोजनची संयुजा किती आहे 1, ही हायड्रोजनची संयुजा मानली जाते, बरोबर. आता आपण या संयुगाचा एक तक्ता बघूया. संयुजेशी संबंधित आपण तक्ता बघूया. लक्षात आलं ना तुमच्या की संयुजा म्हणजे काय, तर संयुजा इलेक्ट्रॉन जे असतात ते इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले इतर मूलद्रव्यांशी किंवा इतर अणूंशी रासायनिक बंध तयार करताना जितके इलेक्ट्रॉन दिले किंवा जितके इलेक्ट्रॉन घेतले त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याची संयुजा असं म्हणतात. या ठिकाणी चार्ट बघूया आपण. मूलद्रव्याची संज्ञा आहे पहिल्या, त्यानंतर आहे त्याचं रेणुसूत्र, त्यानंतर पुढचा पॉइंट आहे संयुगाचं रेणुसूत्र, त्यानंतर आहे संयुजा, त्यानंतर इलेक्ट्रॉन स्वरूपण, त्यानंतर संयुजे मूलद्रव्यातील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या, आणि त्यानंतर आहे 8 वजा x, 8 - x, हे कशा करता x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 4 करता. ओके. आता या ठिकाणी x म्हणजे काय तर संयुजा इलेक्ट्रॉन संख्या. मूलद्रव्याची संज्ञा आहे. पहिलं आपण हायड्रोजन बघितलं, ठीक आहे. हायड्रोजनचं रेणुसूत्र माहिती तुम्हाला. संयुग घेतला आपण एक, या संयुगाचं रेणुसूत्र आहे HCl, बरोबर. त्याच्यातल्या मूलद्रव्यांची संयुजा, हायड्रोजनची संयुगाचं रेणुसूत्र परत झालं, डबल झालं एक, सॉरी.
मूलद्रव्याची संज्ञा, संयुगाचं रेणूसूत्र, मूलद्रव्यांची संयोजा. हे डबल झाले. रेणूसूत्र, संयुगाचं रेणूसूत्र. संयुगाचं रेणूसूत्र झालं HCl. या संयुगामधला हायड्रोजन जे आहे त्याची संयोजा आहे 1. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण सुद्धा काय झालं मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण बघितलं तर ते आहे 1. संयोजा इलेक्ट्रॉन संख्या सुद्धा काय आहे मूलद्रव्याची 1. आणि x ≥ 4 म्हणजे x ची किंमत, या x ची किंमत एकापेक्षा चारापेक्षा मोठी असेल तर, लक्षात, चारापेक्षा मोठी असेल तर ती 1 आहे. म्हणून या ठिकाणी काय येईल डॅश. दुसरं आपण बघितलं क्लोरीन. क्लोरीनचं हे सुद्धा HCl संयुग घेतला आपण HCl. याच्यामध्ये क्लोरीन मूलद्रव्याची संयोजा आहे 1. त्याच्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण क्लोरीन जे आहे तर क्लोरीन, आता या ठिकाणी मी तुम्हाला एक आयडिया म्हणून म्हणजे तुमच्या लक्षात यावं म्हणून लिहून ठेवते. हायड्रोजन जे आहे त्या हायड्रोजनचा अणु अंक आहे 1. क्लोरीनचा अणु अंक आहे 17. म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. 17 म्हटल्यानंतर क्लोरीनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण माहिती तुम्हाला 2, 8 आणि 7, बरोबर. त्याच्यानंतर याचे संयोजा इलेक्ट्रॉन संख्या किती आहेत 7 आहेत, बरोबर. ही संयोजा इलेक्ट्रॉन संख्या 7. आणि 7 म्हटल्यानंतर 8 4पेक्षा कसे आहेत ते मोठे, म्हणून 8तून काय करायचे ते वजा करायचे. 8 + 7 बरोबर 1. 8 - 7 = 1. लक्षात. त्याच्यानंतर पुढचं घेतलं आपण निऑन. निऑन मगाशी पाहिल्याप्रमाणे निऑन जे आहे त्या निऑनसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची, निऑन हे कोणत्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही, त्याच्यापासून संयुग तयार होत नाही. म्हणून त्याचं जे येईल हे संयुग नाहीये, याच्यापासून कोणतंही संयुग तयार होत नाही. ते लिहायचं आपण संयुग नाही. म्हणून मग याची संज्ञा काय, याची जी संयोजा येईल ती काय येईल, इथं संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या काय येईल, काहीच नाही येणार. संयोजा इलेक्ट्रॉन जे असतात निऑन मध्ये, आता निऑन जे आहे त्या निऑनची संयोजा किती येईल 0. इलेक्ट्रॉन स्वरूपण निऑन जे आहे त्या निऑनचा अणु अंक आहे 10. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8. संयोजा इलेक्ट्रॉन संख्या किती 8. 8तून 8 गेले किती 0. 8 - 8 = 0. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर पुढचं मूलद्रव्य घेतलं आपण. पुढचं F फ्लोरीन. फ्लोरीन जे आहे त्या फ्लोरीनचा अणु अंक आहे 9. फ्लोरीन पासून HF नावाचं काय तयार होतं, संयुग तयार होतं HF. आता याच्यामध्ये हायड्रोजन फ्लोरीन मध्ये जे आहे 9 म्हटल्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे ते स्वरूपण आपण बघूया. 2, 9 म्हटल्यानंतर 2 आणि 7. 7 म्हटल्यावर त्याचं अष्टक पूर्ण होण्यासाठी आता बाह्यतम इलेक्ट्रॉन संख्या, संयोजा इलेक्ट्रॉन संख्या किती आहे 7. 8तून 7 गेले किती उरला 1. म्हणून याची संयोजा 1. लक्षात. तसंच पुढचं मूलद्रव्य घेतलं आपण सोडियम. सोडियम पासून तयार केलं NaH. याच्यातलं सोडियमचा अणु अंक आहे 11. त्याच्यानंतर त्याचं 11 असल्यामुळे त्याचं 2, 8 आणि 1 इलेक्ट्रॉन स्वरूपण. 11 म्हटल्यावर 8 आणि 2 10 आणि 11. संयोजा इलेक्ट्रॉन किती आहे 1. आता 4 पेक्षा मोठे असेल त्याच्यासाठी वजाबाकी, याच्यासाठी काहीच नाही, म्हणजे किती येईल ते 1च येईल.
लक्षात. मग याची संयुजा सुद्धा किती झाली? 1. आता त्याच्यानंतर पुढचं मूलद्रव्य आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा अणुअंक आहे 12. त्याचं एक संयुग दिलंय त्यांनी MgCl2. यस. मॅग्नेशियम जे 12 आहेत म्हटल्यानंतर पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 2. संयुजा इलेक्ट्रॉन 2. याच्यापेक्षा मोठे आहेत 8पेक्षा, सॉरी 4पेक्षा, म्हणून याची संयुजा सुद्धा काय आली? 2. त्याच्यानंतर आहे कार्बन. कार्बनचा अणुअंक आहे 6. या ठिकाणी CH4 म्हटल्यानंतर कार्बन 6 म्हटल्यावर पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 4. संयुजा इलेक्ट्रॉन 4. त्याच्यानंतर 4 जितके इलेक्ट्रॉन 8तून 4 गेले, किती उरले? 4. ज्याची संयुजा सुद्धा किती येते? 4. त्याच्यानंतर पुढचं आहे ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम आहे 13. ॲल्युमिनियमचा अणुअंक आहे 13. त्याच्यापासून त्यांनी एक संयुग तयार केले AlCl3. या संयुगामध्ये जर बघितलं आपण, ॲल्युमिनियम 13 म्हटल्यानंतर पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 3. 8 2 10 3 13, म्हणून याची संयुजा इलेक्ट्रॉन संख्या 3. 3 म्हटल्यावर त्याची वजाबाकी करण्याची गरज नाही. मग या ठिकाणी याची संयुजा सुद्धा किती येईल? 3. लक्षात. अशा पद्धतीने आपल्याला मूलद्रव्यांची संज्ञा, या संज्ञेवरून आपण त्या मूलद्रव्यांचे अणुअंक आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जर घेतलं तर इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून आपल्याला त्या मूलद्रव्यांची संयुजा दर्शवता येते. हे संयुजा आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण याच्यातला हा संबंध लक्षात आला तुमच्या, की ज्या मूलद्रव्यामध्ये संयुजा इलेक्ट्रॉन संख्या ही 4 किंवा 4पेक्षा जर कमी असेल तर त्या मूलद्रव्यांची संयुजा जी असते त्याच्यामध्ये जितके इलेक्ट्रॉन असतील त्या इलेक्ट्रॉनच्या संख्या एवढी असते. लक्षात येते तुमच्या, की ज्या मूलद्रव्यामध्ये संयुजा इलेक्ट्रॉन संख्या ही 4 किंवा 4पेक्षा जर कमी असेल तर ही संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची ती काय असेल? संयुजा असेल. आणि ज्या मूलद्रव्यात 4 किंवा त्याहून अधिक जर इलेक्ट्रॉन असतात तेव्हा अष्टक पूर्ण होण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन कमी असतात ती उणिवेची संख्या म्हणजे ती त्या मूलद्रव्याची काय असते? संयुजा असते. हे लक्षात घ्या. आता त्याच्या पुढचा भाग बघायचा आपल्याला, तो म्हणजे समस्थानिके. हे लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या? प्रत्येक मूलद्रव्याची संयुजा कशा पद्धतीने काढली जाते? त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉन वरून काढली जाते. हा चार्ट तुम्ही घरी लिहायचा आहे. तुमच्या नोटबुक मध्ये हा चार्ट लिहून काढायचा आहे. जर तुम्हाला संयुजा इलेक्ट्रॉन ही संकल्पना समजली आणि मूलद्रव्यांची संयुजा जर समजली तर तुम्हाला पुढे रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत, ज्या 9वी 10वीला आहेत, त्या रासायनिक अभिक्रिया समजण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा तो म्हणजे समस्थानिके. आता प्रत्येक मूलद्रव्य जी असतात त्या मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला आपण संयुजा असं म्हणत असतो, बरोबर. आता आपल्याला समस्थानिके बघायचे. मूलद्रव्यांचा अणुअंक जो असतो, आपण अणुअंकावरूनच मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण बघितलेलं. आता आपल्याला मूलद्रव्याचा अणुअंक हा त्याचा मूलभूत गुणधर्म मानला जातो आणि त्याची रासायनिक ओळख म्हणून मूलद्रव्यांचा अणुअंकच महत्वाचा आहे. निसर्गातील काही मूलद्रव्य जी असतात त्या मूलद्रव्यांमधले अणुअंक समान असतात, परंतु त्यांचा अणुवस्तुमानांक जो असतो तो भिन्न असतो. एकाच मूलद्रव्यांचे अशा पद्धतीने अणुअंक जे असतात ते समान असतील तर त्यांना म्हटलं जातं अणुवस्तुमानांक समान, अणुअंक आणि अणुवस्तुमानांक याच्यामध्ये जर अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक काय असेल त्यांचा भिन्न असेल तर त्या मूलद्रव्यांना काय म्हटलं जातं? समस्थानिके असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा लक्षात घ्या
की एकाच मूलद्रव्यांच्या अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक जर भिन्न असतील तर अशा अणूंना त्यांची समस्थानिके असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल बघूया आपण. बघा इथे अणुअंक मूलद्रव्याचा अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक एकाच मूलद्रव्याचा भिन्न, त्यांना समस्थानिके असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण बघूया क्लोरीन. क्लोरीनची 3 समस्थानिके. आता तुमच्या लक्षात येत असेल, तुम्ही मला अणुअंक समान आणि अणुवस्तुमानांक भिन्न तरी कसा. आपण अणुअंकाची व्याख्या बघितलेली, अणुवस्तुमानांकाची पण व्याख्या बघितलेली. पुन्हा एकदा तुमच्यासाठी उजळणी म्हणून सांगते मी की मूलद्रव्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनच्या संख्येला आपण अणुअंक असं म्हणत असतो, बरोबर. आणि मग अणुवस्तुमानांक म्हणजे काय, तर मूलद्रव्यामध्ये असलेलं जे न्यूक्लियॉन्स असतात. न्यूक्लियॉन्स म्हणजे ज्याच्यामध्ये केंद्रकामध्ये असलेले प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची जी एकूण संख्या असते त्याला आपण न्यूक्लियॉन्स म्हणतो. मग मूलद्रव्यामध्ये असलेल्या न्यूक्लियॉन्सची जी संख्या असते त्या संख्येला आपण अणुवस्तुमानांक म्हणतो. मग काही मूलद्रव्ये जी अशी असतात की त्यांच्यामध्ये अणुअंक तोच असतो परंतु अणुवस्तुमानांक कसे असतात, भिन्न असतात, त्याला आपण म्हटलं जातं, काय म्हणतात त्याला म्हणतात समस्थानिके. आता या ठिकाणी आपण क्लोरीनचं एक्झाम्पल बघितलं तर क्लोरीनची 2 समस्थानिके. क्लोरीनची 2 समस्थानिके. क्लोरीन 17, क्लोरीनचा अणुअंक माहिती तुम्हाला 17 आणि 35. आणि दुसरं समस्थानिक आहे क्लोरीनचं 17, 37. याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या जास्त असते. त्याच पद्धतीने दुसरं एक मूलद्रव्य आहे कार्बन. या कार्बनची 3 समस्थानिके आहेत. कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. लक्षात. त्यानंतर हायड्रोजनची सुद्धा 3 समस्थानिके आहेत. हायड्रोजनच्या समस्थानिकांना स्पेशली नाव आहे. एक म्हणजे हायड्रोजन 1, हायड्रोजन 1, 1, आणि हायड्रोजन 1, 3. इकडच्या साईडला लिहितात. याला म्हटलं जातं हायड्रोजन, याला म्हणतात ड्यूटेरियम, आणि थर्ड वन आहे ट्रिटियम. अशा पद्धतीने ही समस्थानिके असतात. लक्षात येते तुमच्या. म्हणजे याच्यामध्ये प्रोटॉन संख्या समान असते परंतु न्यूट्रॉनची संख्या कशी असते, भिन्न असते, म्हणून त्यांना समस्थानिके असं म्हटलं जातं. या समस्थानिकांचे काही उपयोग आहेत. काही मूलद्रव्यांची जी समस्थानिके असतात ती किरणोत्सारी असतात. त्यांचा उपयोग हा विविध क्षेत्रामध्ये, किरणोत्सारी म्हणजे त्यांच्यातून अल्फा, बीटा, गॅमा अशा प्रकारची प्रारणं उत्सर्जित केली जातात म्हणून ती किरणोत्सारी मानली जातात. मग ही जी समस्थानिके असतात या समस्थानिकांचा उपयोग हा वैद्यक क्षेत्रामध्ये केला जातो, कृषी क्षेत्रामध्ये केला जातो आणि काही संशोधनासाठी सुद्धा या समस्थानिकांचा उपयोग केला जातो. युरेनियम 235 नावाचं जे समस्थानिक आहे याचा उपयोग केंद्रकीय विखंडन जे आहे, जे अणुबॉम्ब निर्मितीसाठी जी प्रक्रिया राबवली जाते, अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी केंद्रकीय विखंडन आणि आपली जी वीज निर्मिती आहे या वीज निर्मितीसाठी सुद्धा या युरेनियम 235 या मूलद्रव्याच्या समस्थानिकाचा उपयोग केला जातो. त्याच पद्धतीने तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की आपल्या संपूर्ण देशाला ज्याने विळखा घातलेला आहे, कोरोना नाही, कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातलेला आहे, परंतु कॅन्सरचं प्रमाण जे आहे ते आपल्या देशामध्ये वाढलेलं आहे. आणि म्हणून कॅन्सर सारखा प्राणघातक जो रोग आहे या रोगांवरील वैद्यकीय उपचारांमध्ये काही मूलद्रव्यांच्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग केला जातो. तो म्हणजे कोबाल्ट 60. लक्षात ठेवा, कोबाल्ट 60
हे जे समस्थानिक आहे ते कॅन्सरसारख्या रोगांवर वैद्यकीय उपचार जे केले जातात त्याच्यामध्ये वापरले. बघा तुम्ही कॅन्सरच्या जो रोगी असेल त्याला केमोथेरपी दिली जाते. त्या केमोथेरपीमध्ये या कोबाल्ट 60चा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर गॉयटर, माहिती तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी असतात आपल्या थायरॉइड ग्रंथी. या थायरॉइड ग्रंथींमध्ये गॉयटर नावाचं आजार, थायरॉइड ग्रंथींच्या आजारांमध्ये गॉयटर जे आहे त्या गॉयटरच्या उपचारांमध्ये आयोडीन 135चा उपयोग केला जातो. आयोडीन 135 नावाचं जे समस्थानिक आहे, 131 आयोडीन 131 या समस्थानिकाचा उपयोग हा गॉयटर या आजारासाठी केला जातो जे आपल्या थायरॉइड ग्रंथींना होत असतं. त्याच्यानंतर किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा उपयोग जमिनीखालून गेलेल्या नळांमधील जे चिरा असतात ना, जमिनीखाली गेलेले जे नळ असतात त्याच्यामध्ये काही चिरा असतात, तर त्या चिरा शोधण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो समस्थानिकांचा. सोडियम 24 नावाचं जे समस्थानिक आहे त्याचा उपयोग या जमिनीखालच्या चिरा शोधण्यासाठी होतो. अन्न पदार्थांचं सूक्ष्म जीवाणूंपासून परीक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्यांचा उपयोग केला जातो. C14 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग जीवाश्मांचं वय ठरवण्यासाठी होतो. बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की हे झाड एवढे वर्ष जगलेलं आहे, 200 वर्षापूर्वीचं वडाचं झाड आहे असं सांगितलं जातं. मग हे वय कशावरून काढलं जातं? तर C14 नावाचं जे किरणोत्सारी समस्थानिक आहे. का कोण वाजवत आहे? गेला असेल C14 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग हा जीवाश्मांचं वय ठरवण्यासाठी होता. जी फॉसिल फ्युएल्स तुम्ही नाव ऐकलं असेल त्या फॉसिल फ्युएल्सचं वय काढण्यासाठी, म्हणजे किती वर्षापूर्वी ही व्यक्ती गेलेली आहे. बघा तुम्ही बघत असाल CID मध्ये वगैरे पण. त्याच्यानंतर जीवाश्म म्हणजे काय की जे अवशेष असतात, जमिनीखाली गाडलेले गेलेले जे अवशेष असतात त्यांचं वय ठरवण्यासाठी डार्विनचा जो सिद्धांत आहे त्या डार्विनच्या सिद्धांतामध्ये या फॉसिल जीवाश्मांचा उपयोग केलेला आहे आणि जीवाश्मांवरूनच डार्विनने सिद्धांत मांडलेला आहे. विविध प्रकारचे अवशेषांग कशा पद्धतीने, तुम्ही 10वीला गेलात तर त्या ठिकाणी डिटेल तुम्हाला याची माहिती मिळणार आहे. C14 नावाचं जे किरणोत्सारी समस्थानिक आहे त्या समस्थानिकाचा उपयोग हे जीवाश्मांचं वय ठरवण्यासाठी होतो. अशा पद्धतीने समस्थानिके जी आहेत ती समस्थानिके आपल्याला औद्योगिक क्षेत्रामध्ये, वैद्यक क्षेत्रामध्ये आणि इतर प्रकारचे शोध जे आहेत त्या शोधांसाठी त्यांचा उपयोग केला जातो. आता याचा पुढचा भाग बघायचा आहे. बघा, मग मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे केंद्रकीय विखंडन जे अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी होतं. मग तसं अणुबॉम्ब कुठं तयार केला जातो? अणुभट्टी जी आहे त्या अणुभट्टी म्हणजे नेमका काय प्रकार आहे ते आपल्याला बघायचं. आपल्याला अणुऊर्जेचा उपयोग कुठं केला जातो तर पुढचा भाग बघायचा आपल्याला अणुभट्टी. अणुभट्टी आता अणुऊर्जेच्या वापराने मोठमोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे जे संयंत्र असतात ते म्हणजे अणुभट्टी. लक्षात ठेवा, अणुबॉम्ब तयार करण्यासाठीच अणुभट्टी वापरली जाते हे नाही, तर आपण जी वीज निर्मिती केली जाते ती वीज निर्मिती अणूंपासून आपल्याला जर मिळत असेल तर त्याच्यासाठी कार्य करण्याचं जे संयंत्र वापरलं जातं, जे मशीन वापरलं जातं त्याला म्हटलं जातं अणुभट्टी. अणुभट्टीमध्ये अणु इंधनांवर केंद्रकीय अभिक्रिया घडवून आणतात आणि अणूंमधील केंद्रकीय ऊर्जा जी असते ती मुक्त करतात. केंद्रकीय अभिक्रिया समजून घेण्यासाठी तुम्हाला मगाशी सांगितलेलं युरेनियम 235 हे समजताना युरेनियम 235 युरेनियम 235 या अणुइंधनाचं उदाहरण त्या ठिकाणी घेतलं. मंद गतीच्या न्यूट्रॉनचा मारा केला असता युरेनियम 235 या समस्थानिकाच्या केंद्रकाचं काय होत असतं? विखंडन होत असतं, तुकडे होतात आणि त्याचं विखंडन होऊन क्रिप्टॉन, बेरियम आणि 3 न्यूट्रॉन तयार होत असतात. पुन्हा क्रिप्टॉन 92, बेरियम 141 या वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे केंद्रक आणि 2 ते 3 न्यूट्रॉन काय होत असतात? बाहेर पडत असतात. हे बघा, तुम्हाला ही जी अभिक्रिया समजून घ्यायची असेल तर आपल्याकडे एक मॉडेल आहे.
आपल्या हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयामध्ये आपण L&T आणि स्टेम लर्निंग या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या विद्यालयामध्ये जी सायन्स मिनी सेंटर आहे त्या सायन्स मिनी सेंटरमध्ये जवळजवळ आपल्याकडे 65 हे वर्किंग मॉडेल्स आहेत. या वर्किंग मॉडेलमध्ये तुम्हाला वर्किंग मॉडेल म्हणजे काय की जे आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती दिसते आपल्याला त्याच्यातून, म्हणजे ते काम करत असतात. वर्किंग म्हणजे फक्त पुठ्ठ्याचं मॉडेल नाही आहे, तर त्याच्यामध्ये वर्किंग मॉडेल आहेत आपल्याकडं 65 जवळजवळ वर्किंग मॉडेल आहेत. त्याच्यामध्ये काही गणिताचे पण आहेत आणि काही विज्ञानाचे आहेत. सर्वात जास्त विज्ञानाचे आहेत. गणिताचे एकूण 11 मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये ही केंद्रकीय विखंडनाची प्रक्रिया युरेनियमची कशा पद्धतीने होते याचं वर्किंग मॉडेल अतिशय सुंदर आहे. मी नेक्स्ट टाइम येताना, आता सध्या शाळा बंद असल्यामुळे लॅबमधून ते या ठिकाणी मी घेऊन येईल. नेक्स्ट लेक्चरला ज्यावेळेस येईल त्यावेळेला तुम्हाला दाखवेल. असे 65 वर्किंग मॉडेल आपल्या सायन्स मिनी सेंटरमध्ये आहे. नगरमध्ये आपल्याकडे सर्वात प्रथम हे सायन्स मिनी सेंटर आपल्याकडे सुरू झालेले. यासाठी आपल्याला L&Tने खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आणि आपल्या हिंद सेवा मंडळाने यासाठी पाठपुरावा केला होता. आपलं असं सीताराम सारडा विद्यालय नगरमधलं एकमेव आहे की ज्याच्याकडे हे सायन्स मिनी सेंटर आहे आणि 65 वर्किंग मॉडेल जे आहेत ते विद्यार्थी स्वतः हाताळतात आणि विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे विज्ञानाची गोडी निर्माण झालेली आहे. विद्यार्थी स्वतः हाताळल्यामुळे त्यांना प्रत्येक प्रक्रिया जी आहे की कशा पद्धतीने एखादी प्रक्रिया घडून येत असते ते प्रत्यक्ष निरीक्षण ते विद्यार्थी करतात आणि त्याच्याद्वारे ते विद्यार्थी ते मॉडेल समजून पण सांगत असतात. तो एखादा पॉईंट जो आहे तो समजून सांगण्यासाठी विद्यार्थी अतिशय उत्सुकतेने त्याच्यामध्ये सहभाग घेत असतात. तर नक्कीच तुम्हाला जर ही सायन्स मिनी सेंटर बघायचं असेल तर आमच्या विद्यालयाला तुम्ही नक्की भेट देऊ शकता. सीताराम सारडा विद्यालय अहमदनगर येथे आहे हिंद सेवा मंडळाचं आणि त्या ठिकाणी आपण सायन्स मिनी सेंटरला जाऊन जर भेट दिली तर त्या ठिकाणी तुम्हाला ते वर्किंग मॉडेल बघायला मिळतील, हाताळायला पण मिळतील. ओके, तर केंद्रकीय विखंडन कशा पद्धतीने होते युरेनियमचं ते आपण बघूया. तर युरेनियम 235 नावाचं हे जे मूलद्रव्य आहे याच्यावर जर तुम्ही न्यूट्रॉनचा मारा केला तर या युरेनियम 235 मधून तुम्हाला मिळतं ते म्हणजे क्रिप्टॉन. दुसरा कडू घेऊ आपण. क्रिप्टॉन 92. त्याच्यानंतर मिळतं तुम्हाला बेरियम 141 आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 ते 3 न्यूट्रॉन त्याच्यातून बाहेर पडत असतात. हे युरेनियम 235 नावाचं जे समस्थानिक आहे या समस्थानिकांवर मंद गतीच्या न्यूट्रॉनचा जर मारा केला तर त्याचं विखंडन होतं आणि विखंडनातून 3 प्रकारचे हे अणू बाहेर पडतात. क्रिप्टॉन 92, बेरियम 141 आणि 2 ते 3 न्यूट्रॉन अशा पद्धतीने बाहेर पडतात आणि युरेनियम 235 केंद्रकाचं विखंडन ते घडवून आणत असतात. अशा प्रकारे केंद्रकीय विखंडनाची ही शृंखला अभिक्रिया तयार होते आणि यामध्ये केंद्रकातून मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रकीय ऊर्जा निर्माण होत असते आणि ही केंद्रकीय ऊर्जा म्हणजेच त्याला आपण अणुऊर्जा असं म्हणत असतो. संभाव्य विस्फोट टाळण्यासाठी या शृंखला अभिक्रिया ज्या असतात त्या काय केल्या जातात, नियंत्रित केल्या जातात. कारण कसं, शृंखला कशा पद्धतीने, शृंखला म्हणजे साखळी, बरोबर. ही साखळी कशा पद्धतीने, या युरेनियम 235 मूलद्रव्यांवर जर मंद गतीने न्यूट्रॉनचा मारा केला तर त्याच्यापासून क्रिप्टॉन 92, बेरियम 141 आणि 2 ते 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात. हे पुन्हा 2 ते 3 न्यूट्रॉन जे असतात ह्या 2 ते 3 न्यूट्रॉनचा पुन्हा जर आपण युरेनियम 235 याच्यावर जर मारा केला तर 2 ते 3 म्हटल्यावर अशा पद्धतीने इकडे दुसरं युरेनियम 235 पुन्हा याच्यातून 3, पुन्हा याच्यातून काय होतील हे 3 प्रकारचे. अशा पद्धतीने ही काय तयार होते, साखळी तयार होत असते. ही शृंखला अभिक्रिया असं म्हटलं जातं. ही शृंखला अभिक्रियेतून मोठा अनर्थ म्हणजेच अणुबॉम्ब निर्मितीची प्रक्रिया याच्यातून केली जाते. मग हा अनर्थ टाळण्यासाठी किंवा मोठा विस्फोट जो होतो, बरोबर, तो मोठा विस्फोट जर टाळायचा असेल, कारण जास्त प्रमाणामध्ये अणुऊर्जा
निर्माण झाली तर त्या ठिकाणी विस्फोट होऊ शकतो. मग हा विस्फोट टाळण्यासाठी ही नियंत्रित ठेवली जाते. अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी काय केलं जातं? न्यूट्रॉन तर मंद गतीने असतात, पण न्यूट्रॉनचा वेग आणि संख्या कमी करण्याची आवश्यकता असते. आणि यासाठी काय केलं जातं तर 2 गोष्टींचा वापर केला जातो. एक म्हणजे मंदक. न्यूट्रॉनचा वेग जो असतो किंवा त्याला संचक असं म्हटलं जातं. जसं आपण गाडीचं ॲक्सिलरेटर जे आहे, समजा आपल्याला दिसतंय की समोरची गाडी थांबली, आपण लगेच ॲक्सिलरेटर काय करतो? कमी करतो, स्पीड कमी करतो आपण. स्पीड कमी म्हणजेच या न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्राफाईट किंवा जड पाणी यांचा संचालक किंवा मंदक म्हणून वापर केला जातो. ग्राफाईट जे असतं त्या ग्राफाईटचा किंवा जड पाणी जे असतं त्या जड पाण्याचा वापर केला जातो. नियंत्रक हे तुम्ही 6वीला शिकलाय, जड पाणी काय. त्याच्यानंतर नियंत्रक असतो, कंट्रोलर असतो, बरोबर. न्यूट्रॉन शोषून घेऊ, आपण ब्रेक दाबतो, कंट्रोल करतो ना गाडीला, ब्रेक दाबून ॲक्सिलरेटर कमी करतो, ब्रेक दाबतो. सेम न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम आणि बेरिलियम इत्यादींच्या कांड्या या नियंत्रक म्हणून वापरल्या जातात. नियंत्रक ग्राफाईट हे न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी त्यांची संख्या न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्राफाईट वापरलं जातं किंवा जड पाणी वापरलं जातं. आणि नियंत्रक म्हणून तर न्यूट्रॉन शोषून घेण्यासाठी, हे जे न्यूट्रॉन बाहेर पडत असतात 2 ते 3 न्यूट्रॉन, ते न्यूट्रॉन शोषून घ्यायचे असतील तर ते न्यूट्रॉन शोषून घेण्यासाठी म्हणजे त्यांची संख्या कमी करण्यासाठी त्या ठिकाणी बोरॉन, कॅडमियम आणि बेरिलियम इत्यादींच्या कांड्या नियंत्रक म्हणून वापरतात. विखंडन प्रक्रियेमध्ये निर्माण झालेली जी उष्णता असते ती उष्णता काय केली जाते? पाण्याचा शीतक म्हणून वापर करून बाजूला काढली जाते, जी उष्णता असते ती. आणि त्या उष्णतेने काय केले जातं? पाण्याची वाफ तयार केली जाते आणि त्याच्या साह्याने टर्बाईन्स चालवले जातात. हे टर्बाईन्स फिरले की आपोआप काय होत असते? वीज निर्मिती होत असते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की टर्बाईन हे जनरेटरला जोडलेले असते, जनित्राला, आणि मग जनित्रातून वीज निर्मिती जी होते ती वीज निर्मिती साठवली जात असते. लक्षात, अशा पद्धतीने हे अणुभट्टी या अणुभट्टीचं कार्य चालत असतं. भारतामध्ये 8 ठिकाणच्या अणुनिर्मिती केंद्रांमध्ये एकूण 22 अणुभट्टी आहेत. लक्षात घ्या, किती आहेत आपल्याकडे अणुकेंद्रक, अणुवीज निर्मिती केंद्र एकूण आहेत आपल्याकडे 8. आणि या 8 मध्ये 22 अणुभट्ट्या आहेत. अप्सरा ही मुंबईच्या भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली पहिली अणुभट्टी आहे. लक्षात ठेवा, अप्सरा नावाची जी मुंबईचं भाभा अणु संशोधन केंद्र आहे, ज्याचा शोध म्हणजे ज्याचं संस्थापक म्हणून डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी ही अणुभट्टी जी आहे ती अणुभट्टी त्यांनी त्या भाभा अणु संशोधन केंद्राचे ते संस्थापक आहेत. तर त्यांनी या अणु संशोधन केंद्रामध्ये 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली पहिली अणुभट्टी आहे ती म्हणजे अप्सरा. आणि भारतामध्ये थोरियम 232 या मूलद्रव्याचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत. युरेनियम 235 तसंच थोरियम 232 हे जे आहे हे सुद्धा किरणोत्सारी मूलद्रव्य आहे. याचे साठे मोठ्या प्रमाणात असल्याने भारतीय वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी थोरियम 232, थोरियम 233 या समस्थानिकांच्या निर्मितीवर आधारित अणुभट्टी योजना जी आहे ती योजना विकसित केली आहे. या अणु संशोधन केंद्रामध्ये युरेनियम 235चा वापर केला जातो, परंतु ते आपल्या देशात नाही, ते आपल्याला आयात करावं लागतं. म्हणून थोरियम आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सापडतं, थोरियम 232. म्हणून त्याच्यावर विकसित करण्याचं म्हणजे त्याच्यावर अणुभट्टी चालवण्याचा प्रोग्राम शास्त्रज्ञांनी विकसित करता आहेत ते. आता याच्या बाबतीत तुम्हाला जास्त जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इंटरनेटद्वारे सुद्धा ती माहिती मिळवू शकतात. या ठिकाणी आपण अणुचं अंतरंग जे आहे ते अणुचं अंतरंग हे प्रकरण आपलं संपलंय. लक्षात आलंय सगळ्यांच्या की कशा पद्धतीने अणु जे आहेत, अणु म्हणजे काय, अणुमध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे मूलभूत कण, इलेक्ट्रॉनवर असलेला ऋणप्रभार, प्रोटॉनवर असलेला धनप्रभार, न्यूट्रॉन हे प्रभाररहित असतं. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये केला आहे. त्यानंतर जे इलेक्ट्रॉन असतात अणुमध्ये ते इलेक्ट्रॉन वितरित कशा पद्धतीने केले जातात हे नील्स बोरचं आपण प्रतिकृती पण बघितलेली, रुदरफोर्डने, जे थॉम्सन यांनी लावलेले शोध बघितलेले आहेत, बरोबर. त्यांचे मॉडेल्स बघितले, अणुचं प्रारूप कशा पद्धतीने असतं, बरोबर, हे प्रारूप बघितलेलं. त्यानंतर इलेक्ट्रॉनचं वितरण झाल्यानंतर त्या इलेक्ट्रॉन वितरणावर आधारित पुढं ते इलेक्ट्रॉन वितरणानंतर इलेक्ट्रॉनच्या संख्ये एवढी असलेली
मूलद्रव्याची संयोजन आपण बघितलेली. मूलद्रव्यांच्या संयोजनानंतर आपण पुढचा भाग बघितला तो म्हणजे समस्थानिके कशा पद्धतीने काम करत असतात किंवा समस्थानिकांचे उपयोग काय आहेत ते आपण बघितले. आणि समस्थानिकेनंतर आपण अणुभट्टी जी असते की जी वीज निर्मिती केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आपल्या भारतामध्ये एकूण 8 अणुसंशोधन केंद्र आहेत आणि त्याच्यामध्ये अणुवीज निर्मिती केंद्र आहेत अणुवीज निर्मिती केंद्र आहेत. त्यांच्यामध्ये 22 अणुभट्ट्या कार्यान्वित आणि पहिली अणुभट्टी जी आहे ती म्हणजे अप्सरा आहे आणि ती 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेले आहे. आणि त्याचे संस्थापक जे होते ते म्हणजे डॉक्टर होमी जहांगीर भाभा होते. हे लक्षात येत आहे सगळ्यांचं. हे या प्रकरणामध्ये आपण बघितलेलं आहे. आपल्याला पुढचं प्रकरण बघायचं आहे ते म्हणजे द्रव्याचं संघटन कशा पद्धतीने ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया.